गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती। गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। पानसरे दाम्पत्यावर झालेल्या हल्ल्यातील हल्लेखोरांचा तपास योग्य मार्गाने सुरू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। नाईट लाईफला विरोध नसून मराठी माणसाकडे दुर्लक्ष होता कामा नये, आदित्य ठाकरेंनी ट्विटरच्या माध्यमातून केलं स्पष्ट। आणि औद्योगिक वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणने वीज नियामक आयोगाकडे केला दरवाढीचा प्रस्ताव सादर। आता मुंबईतील वीज ग्राहकांवर दरवाढीचा बोजा सहन करावा लागणार। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता बातम्या विस्तृतपणे। 16 फेब्रुवारी रोजी पानसरे दाम्पत्यावर हल्ला करण्यात आला होता। त्याच हल्लेखोरांचा तपास योग्य त्या मार्गाने सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। सोबतच जबानीच्या आधारे हल्लेखोरांचं रेखाचित्र तयार करत असल्याचीही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली। पानसरेंवरच्या हल्ल्याला 3 दिवस उलटले तरी हल्लेखोर अजूनही पोलिसांच्या जाळ्यात सापडले नाही। यामुळे हल्लेखोरांचा तपास करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रांचची टीम कोल्हापुरात दाखल करण्यात आली आहे। याआधी कोल्हापूर पोलिसांनी 5 संशयितांना ताब्यात घेतलंय, मात्र तेच हल्लेखोर आहेत की नाही ही बाब अजूनही समोर आलेली नाही। कॉम्रेड पानसरेंच्या पत्नी उमा पानसरेंच्या जबाबामुळे पोलिसांना नवीन माहिती मिळाली आहे। हल्लेखोरांनी पानसरेंना पत्ता विचारून त्यांच्यावर हल्ला केल्याचं त्यांनी सांगितलंय। शिवाय हल्लेखोरांनी कोणत्याही प्रकारचा मास्क घातला नव्हता आणि गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना धमकीची पत्रही येत असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलंय। आदित्य ठाकरे यांच्या नाईट लाईफ प्रस्तावाला काँग्रेस नेते नितेश राणे यांनीही आपली भूमिका मांडली आहे। नाईट लाईफला विरोध नसून मराठी माणसाकडे दुर्लक्ष होता कामा नये, असं त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केलंय। मुंबईच्या नाईट लाईफमुळे 5 स्टार हॉटेलचा व्यवसाय तेजीत सुरू होईल, मात्र अशा महागड्या हॉटेलमधलं जेवण सर्वसामान्य मराठी मुंबईकरांना कसं परवडेल असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला होता। तसंच शिवसेनेनं स्वतःच्या शिववडापाव स्टॉल धारकांना विचारही केला आहे, असंही त्यांनी सांगितलं होतं। दरम्यान नाईट लाईफमधून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असा दावा युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी केलाय। तसंच यामुळे टपरीपासून 5 स्टार पर्यंत सगळीकडे मुंबईकरांची खाण्याची सोय होईल असा युक्तिवाद आदित्य ठाकरे यांनी लढवलाय। फर्लोची मुदत उलटल्यावरही 2 दिवस पुण्यातील येरवडा तुरुंगात दाखल न झालेला अभिनेता संजय दत्त निर्दोष असून तुरुंगाधिकारी आणि पोलीस यांच्या गोंधळामुळे तो 2 दिवस बाहेर राहिला। यामुळे आता संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असून संजयची 4 दिवसांची रजा बुडणार आहे। फर्लोची मुदत संपल्यावर येरवडा तुरुंगात दाखल होण्याकरिता 8 जानेवारीला सायंकाळी संजय पोहोचला, मात्र तोपर्यंत त्याने केलेल्या रजेच्या नव्या अर्जावर तुरुंगातील संबंधित अधिकाऱ्यांनी कुठलाही निर्णय घेतला नव्हता। परिणामी 2 दिवस तो बाहेर राहिला। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिले होते। आता याबाबतचा अहवाल प्राप्त झाला असून संजयची यामध्ये कुठलीही चूक नसल्याचं स्पष्ट झालं असल्याचं शिंदे म्हणाले। संजय दत्त याच्या फर्लोच्या अर्जावर 45 दिवसांनी नव्हे तर 113 दिवसांनी निर्णय घेण्यात आला। 22 सप्टेंबरला फर्लोकरिता पात्र ठरलेल्या संजयला 23 डिसेंबरला रजा मंजूर झाली। 8 जानेवारीच्या सूर्यास्तापूर्वी संजयने येरवडा कारागृहात हजर व्हायला हवं होतं, मात्र त्याच्या वकिलांनी रजा वाढवण्याबाबत केलेल्या अर्जावर तुरुंगातील संबंधित अधिकारी आणि पोलीस यांनी वेळेत निर्णय न घेतल्याने किंवा निर्णय घेऊनही त्याबाबतचे आदेश पोस्टामार्फत धाडण्याची चूक केल्याने संजय 2 दिवस बाहेर राहिला, असंही शिंदे यांनी सांगितलं। औद्योगिक वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढीचा नवीन प्रस्ताव सादर केला असतानाच आता मुंबईतील रिलायन्सच्या वीज ग्राहकांनाही वीज दरवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे। रिलायन्सने 2015 ते 2016 या आर्थिक वर्षासाठी 18 ते 20% दरवाढीकरिता 1800 कोटी रुपयांचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केलाय। महत्त्वाचं म्हणजे औद्योगिक आणि घरगुती अशा सरसकट वर्गवारीला समोर धरून रिलायन्सने वीज दरवाढ मंजूर करण्यात यावी असं म्हटलंय।
प्रस्तावामध्ये प्राथमिक 18 ते 20% ही सरसकट दरवाढ असून 60 ते 70 अशा वर्गवारींचा विचार करता काही घरगुती ग्राहकांना म्हणजे अधिक युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांना 30 ते 40% वीज दरवाढीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। रिलायन्स आणि टाटा पॉवर या दोन खासगी कंपन्यांमध्ये मुंबईतील वीज ग्राहक आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी स्पर्धा आहे। टाटाची 100 युनिट पर्यंतची वीज रिलायन्सच्या तुलनेत स्वस्त असल्याने रिलायन्सचे अधिकाधिक ग्राहक टाटाकडे धाव घेत आहेत। दुसरीकडे टाटाच्या तुलनेत रिलायन्सकडून उद्योगांना देण्यात येणारी वीज स्वस्त आहे। मात्र दोन्ही कंपन्यांमध्ये घरगुती वीज ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चढाओढ सुरू आहे। बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत। मुंबईच्या मालाड विभागातील एका पोलिसाच्या मुलाची दादागिरी एवढी वाढली आहे की त्याने काल एका युवकाला आपल्या मित्रासोबत मारलं आणि आपली दुचाकी त्याच्या अंगावर चढवली। एवढंच नव्हे तर त्याने त्याच्या डोक्यात दगडही घातला आणि तिथून ते सर्वजण फरार झाले। मात्र या विभागात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही सारी दृश्य कैद झाली आहेत। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेजमध्ये त्या मुलांनी त्या युवकाला अक्षरशः अमानुषपणे मारहाण केली आहे। ही घटना मुंबईमधील मालाड विभागातील आहे। या मारहाण प्रकरणात पोलिसाचा मुलगा असल्याची माहिती मिळाली आहे। या युवकाला त्या मुलांनी एवढं मारलं की त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला। या फुटेजमध्ये 5 जणांची एक टोळी दिसत आहे। दरम्यान पोलीस या घटनेची कसून चौकशी करत आहे। हिवरा आश्रम येथे 12 जानेवारी 2015 रोजी एक ट्रॅक्टर चोरीला गेल्याची तक्रार साखरखेडा पोलीस स्टेशनला दाखल झाली। पोलिसांच्या तपासात समजलं की ट्रॅक्टर डिझेल भरण्यासाठी लव्हाळ्याला गेला होता। तेथील सीसीटीव्हीच्या साहाय्याने आरोपींची ओळख पटली आणि आरोपी औरंगाबादच्या दिशेने गेले आहेत हेही समजलं। पोलिसांनी मोबाईलच्या साहाय्याने आरोपीला पकडण्यात यश मिळवलंय। आरोपी हे चिखलठाण जिल्हा कन्नड येथील आहेत। पहिला आरोपी ज्ञानेश्वर नगर, दुसरा रवी पांडे आणि तिसरा बाबासाहेब चव्हाण हा मुख्य सूत्रधार होता। याच्या कबुलीवरून असं समजलं की त्यांनी एक नाही महाराष्ट्रातून अनेक ट्रॅक्टर चोरून नेलेत। हे ट्रॅक्टर आरोपी हरियाणा, पंजाब, दिल्ली या ठिकाणी नेऊन विकत होते। आरोपी इक्बाल खान, इकराम खान याच्याकडे महाराष्ट्रातील ट्रॅक्टर विकण्याची जबाबदारी होती। हे आरोपी 7 लाखांचा ट्रॅक्टर केवळ 1 ते 2 लाखात विकत होते। साखरखेडा पोलिसांनी एकूण 12 ट्रॅक्टर हस्तगत केलेत। याची मूळ किंमत 70 ते 80 एवढी आहे। महाराष्ट्रभरातून साखरखेडा पोलिसांचे तसेच PSI ब्राह्मणे यांचं कौतुक होत आहे। 3 दिवसात 3 खून करून नागपूर पोलिसांचे धाबे दणाणून लावणाऱ्या एका सायको किलरला अखेर अटक झाली आहे। आपल्या अंगात शक्तीचा संचार झाल्याने आपण हा खून केल्याचा दावा राकेश हाडगे नावाच्या 22 वर्षाच्या या आरोपीने केलाय। ज्या प्रकारे हे खून केले आहेत त्यावरून आरोपी मानसिक रुग्ण असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे। शिवरात्रीच्या दरम्यान हत्या झाल्याने अघोरी कृत्यासाठी तर ही हत्या झाली नाही ना याचा तपास आता पोलीस करत आहेत। 70च्या दशकात मुंबईला रघुरामन नावाच्या सायको सिरियल किलरने दहशत माजवली होती। फुटपाथवर झोपलेल्या लोकांच्या डोक्यावर दगडाने प्रहार करत त्याने अनेक जीव घेतले होते। काहीसा तसाच प्रकार नागपूरला घडला असून राकेश हाडगे नावाच्या 22 वर्षाच्या सायकोपॅथ किलरने 3 दिवसात नागपूरच्या 2 पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 खून केले। सुमार शरीर यष्टी असलेल्या राकेशने आपल्यापेक्षा जास्त शक्तिशाली असलेल्यांचा खून कसा केला हा प्रश्न पोलिसांना सतावत होता। पण आपल्या अंगात शक्ती संचारते आणि त्यातून आपण हे कृत्य करत असल्याचं राकेशने सांगितलं तेव्हा पोलिसांना त्याच्या मानसिक रुग्ण असल्याबद्दलची खात्री पटली। तर आपल्याला जास्त शंका त्याच्यावर आली तर त्यांच्या कशून काल चौकशी केली। तो सकाळी त्यांनी आपल्याला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। आम्ही सर त्यांची व्हेरिफिकेशन केला जे ते आपल्याला स्टोरी सांगत होतं तर त्यांची स्टोरीमध्ये बरेचसे कॉन्ट्रडिक्शन्स होते। तो कॉन्ट्रडिक्शन्स आले नाही तर त्याने नंतर कबूल केला की तिघेही मर्डर त्यांनी केले आहे। तो जो आरोपी आहे त्याचं नाव राकेश हरी हाडगे आहे। तो 22 वर्षाचा मुलगा आहे आणि नंदनवन एरियामध्ये जे रेल्वे ट्रॅक आहे तिथे एक तुलसीनगर झोपडपट्टी इलाका आहे ते भागात ते राहत होता
त्यांची छोटीशी झोपडी आहे आणि त्यांच्यासमोर त्यांची आई आणि त्यांचा एक भाऊ राहत होते. आणि ते तपासमध्ये असं निष्पन्न होतं ते थोडा सायकिक आहे, त्यांनी काही मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि ते तिघे लोकांना ओळखत नाही. त्यांनी मारणे का मारला हे आतापर्यंत आपल्याला कळलं नाही. तर जो स्टोरी सांगत होता की त्यांच्या अंगात काही अचानक शक्ती येत होती आणि त्यामुळे त्याने हे कृत्य केलेले आहे. बुलेटिनमध्ये इतकंच. तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.